कसं काय मंडळी, मी पद्मकरण स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं. आपण भगवान बुद्धांच्या बालपणाविषयी बोलतोय. बालपणी त्यांचा स्वभाव कसा होता त्याविषयी आपण बोलतोय. तथागतांचा स्वभाव कसा होता याविषयी आपण 2 व्हिडिओ बनवलेले आहेत. ती बघितली नसतील तर आवर्जून बघा. तथागतांना बालपणी मालकाने नोकराचं शोषण करावं मुळीच आवडत नसे. मुद्दा क्रमांक 2, ते खूप शांत स्वभावाचे होते. मुद्दा क्रमांक 3, ते शारीरिक कष्टाला नाही म्हणत नव्हते. ते राजपुत्र जरी असले तरी ते शेतात जाऊन नांगरं चालवित होते. मुद्दा क्रमांक 4, तथागत विद्रोही होते. परंपरेनुसार आलेलं ते सगळंच स्वीकारत, डोळेझाक करून स्वीकारत नव्हते. ते प्रश्न उपस्थित करत होते. आपल्या आईला प्रश्न विचारत होते, आपल्या बाबांना प्रश्न विचारत होते. एक समजूत अशी आहे की क्षत्रिय म्हटलं म्हणजे नुसतं युद्धच करायचं, काही मागे पिछे काय बघायचं नाही, नुसतं युद्ध करत बसायचं. पण सिद्धार्थ म्हणत होते की कशाला गरज आहे युद्ध करण्याची? ठीक आहे, संरक्षणापुरतं तेवढं ठीक आहे, पण सगळ्याच क्षत्रियांनी एकमेकांवर प्रेम केलं तर काय चुकीचं आहे? तर सगळ्यांनी प्रेम करावं, कशाला भांडताय? ही सिद्धार्थांच्या स्वभावाची काही लक्षणं होती. आणखी एक लक्षण म्हणजे सिद्धार्थाला समाधी लावणं खूप आवडायचं, मेडिटेशन करणं खूप आवडायचं. समाधी लावणं म्हणजे एखाद्या गोष्टीवर मन एकाग्र, आपलं चित्त एकाग्र करणं. आणि सिद्धार्थ गौतमाला ते खूप आवडायचं. पण सिद्धार्थ गौतम नेमक्या कोणत्या गोष्टीवर आपलं मन चित्त एकाग्र करायचे ते आपण आता बघणार आहोत. सिद्धार्थ आपल्या मित्रांना आपल्याबरोबर बसवून समाधी लावण्यास प्रेरित करण्याचा प्रयत्न करे. आम्ही एकटं करणार नाही, माझे मित्रही माझ्यासोबत करतील, म्हणजे मी एकटंच करून काय उपयोग आहे ना, माझ्या मित्रांनीही करावं. त्यासाठी तो योग्य असे आसन घालून बसण्याचे त्यांना शिकवे. असं बसा रे, तसं बसा रे. तो त्यांना एखाद्या विषयावर चित्त एकाग्र करण्यास शिकवे. कोणते विषय होते ते चित्त एकाग्र करण्याचे? मी सुखी राहावे, माझे आप्तेष्ट सुखी राहावेत, सर्व प्राणी मात्र सुखी राहावेत, अशा प्रकारच्या विचारांची ध्यानाकरिता निवड करण्याविषयी तो त्यांना उपदेश करी. आता असा एखादा बालक, लहान मुलगा जर आपल्या बोलायला लागला तर आपण त्याला येड्यातच काढू, अरे बाबा कशाला करतोय हे सगळं. त्याही काळात तसंच झालं. परंतु त्याचे मित्र त्या गोष्टीला महत्त्व देत नसत. ते त्याची हसून थट्टा करीत, साहजिकच होतं. ते डोळे बंद करीत, पण ते चिंतनाच्या विषयावर मन एकाग्र करू शकत नसत. उलट त्यांच्या दृष्टीपुढे शिकार करावयाची हरिणे किंवा आवडणारे खाण्याचे गोड पदार्थ येत असत. आणि ते लहान मुलं, त्यावेळेच्या त्यांच्या समजुती, त्यांच्या आवडीनिवडी त्यांच्या चेहऱ्यासमोर येत होत्या. सगळं प्राणी मात्र सुखी राहावं, माझे आप्तेष्ट सुखी राहावेत, मी सुखी राहावेत, अशा गोष्टींवर त्यांचं मन काय एकाग्र होणार नव्हतं. पण सिद्धार्थ मात्र त्याविषयी आपलं मन एकाग्र करतात. त्याच्या पित्याला व मातेला त्याचा हा ध्यानधारणेचा ध्यास आवडत नसे. सिद्धार्थ गौतमाच्या आई महाप्रजापती गौतमी आणि शुद्धोदन यांना सिद्धार्थाचं ध्यान लावणं आवडत नव्हतं. त्यांना वाटत होतं की आपला मुलगा मस्त क्षत्रिय आहे, त्यानं राजपाट सांभाळावा. हे ध्यान वगैरे समाधी वगैरे लावणं म्हणजे संन्यासाची लक्षणं. तो ध्यास क्षत्रियाच्या जीवनाच्या सर्वथा विरुद्ध आहे असे त्यांना वाटे. जसे मी तुम्हाला म्हटलं की सिद्धार्थ हे विद्रोही होते. योग्य विषयावर चित्त एकाग्र केल्याने अखिल जगातील मनुष्य मात्रावरील प्रेमभावना वृद्धिंगत होते. आणि सिद्धार्थाचं म्हणणं होतं की आपण जर योग्य विषयांवर आपलं मन एकाग्र केलं तर सगळ्या माणसांविषयी आपल्या मनात प्रेम निर्माण होतं, प्रेमाची वृद्धी होते. सिद्धार्थ म्हणे, आपण जेव्हा जेव्हा प्राणीमात्रांचा विचार करतो तेव्हा त्यांच्यातील भेदाभेद व असमानता यापासूनच आपण सुरुवात करतो. आपण मित्रांना शत्रूपासून वेगळे करतो. आपण आपल्या पाळीव प्राण्यांना मनुष्य प्राण्यापासून भिन्न समजतो. आपण मित्र व पाळीव प्राणी यांच्यावर प्रेम करतो आणि शत्रू व हिंस्त्र पशूंची घृणा करतो. ही भेदरेषा आपण ओलांडली पाहिजे आणि आपण जेव्हा आपल्या चिंतनात व्यवहारी जीवनाच्या या मर्यादेपलीकडे जाऊ तेव्हाच हे करू शकू. कोणत्या विषयावर चित्त एकाग्र करायचं आहे की सगळी प्राणी
ही तो जंगली प्राणी असू दे की पाळीव प्राणी असू दे, नोकर असू दे की मालिक असू दे, शत्रू असू दे की मित्र असू दे, सगळ्यांविषयी प्रेमभावना ठेवायची आहे, सगळ्यांनाच प्रेमाने वागवायचं आहे. अशा महत्त्वाच्या गोष्टीवर सिद्धार्थ बालपणीच आपलं मन एकाग्र करण्यास सांगत होते. नंतर त्यांनी जो उपदेश दिला आहे तो जगजाहीरच आहे, जगत विख्यात आहे. तो त्यांनी काय सांगितलेला आहे. आता आपण तथागतांच्या बालपणीविषयीच बोलणार आहोत. आणखी एक व्हिडिओ येईल ज्यामध्ये खूप छान किस्सा आहे त्यांच्या करुणामय हृदयाचा. तो आपण पुढे जाऊन बघूच. तोपर्यंत तुर्तास इथेच थांबतो. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला लाईक, आपले सबस्क्राईब करा. जर आणखी असे व्हिडिओ बघायचे असतील तर लाईक करा, आवडला असेल तर, आणि शेअर करा मित्रांना. धन्यवाद. भवतु सब मंगलम. सगळ्यांचं भलो, सगळ्यांचं कल्याण हो. धन्यवाद.